पुण्याच्या स्वारगेट येथे 26 वर्षीय तरुणीवरती बलात्कार केलेला आरोपी हा शिरूर तालुक्यातील गुन्हाट या गावी लपून बसल्याची माहिती खरं तर पुणे क्राईम ब्रँचला मिळाल्यानंतर या ठिकाणी पोलिसांनी पथकं तयार केलेलं आहे। आपण या ठिकाणी पाहतो की मी ज्या ठिकाणी आलो आहे खरं तर याच परिसरामध्ये जो आरोपी आहे तो आरोपी लपून बसल्याची माहिती पुणे क्राईम ब्रँचला मिळाल्यानंतर पुणे क्राईम ब्रँचने या ठिकाणी डॉग स्क्वॉडच्या माध्यमातून त्याचा शोध सध्या सुरू केला आहे। सकाळपासून या परिसरामध्ये ड्रोन कॅमेऱ्याच्या सहाय्याने त्याचा शोध सुरू होता। आता याच परिसरामध्ये पुणे क्राईम टीमनं खरं तर जे श्वान पथक आहे डॉग स्क्वॉड आहे त्या डॉग स्क्वॉडच्या माध्यमातून या ठिकाणी आरोपीचा शोध आहे त्याचा शोध सध्या सुरू केलेला आपल्याला पाहायला मिळतं आहे। एकंदरीत जो आरोपी आहे दत्तात्रय गाडे याचा शोध सध्या या परिसरामध्ये सुरू आहे। सकाळपासून ड्रोन कॅमेऱ्याच्या माध्यमातून त्याचा शोध सुरू होता। हा आरोपी सध्या ऊसाच्या शेतामध्ये लपून बसल्याची प्राथमिक माहिती खरं तर पोलिसांना मिळाली आहे आणि याचमुळे या ठिकाणी खरं तर पोलीस असतील आणि पोलिसांच्या विविध पथकांची टीम असतील या ठिकाणी कार्यरत असलेलं आपल्याला पाहायला मिळते। मात्र आज सकाळपासून ज्या पद्धतीने शिरूर तालुक्यातील गुन्हाट गावामध्ये दत्तात्रय गाडीचा शोध सुरू आहे, आताच काही वेळापूर्वी या परिसरामध्ये क्राईम ब्रँचच्या पथकाने इथे जे डॉग स्क्वॉड आहे त्या डॉग स्क्वॉडच्या माध्यमातून तपासणी केलेली आहे। मात्र अजूनपर्यंत सध्या आरोपी हा मात्र मिळून आलेला नसल्याचं आपल्या या ठिकाणी पाहायला मिळतं आहे। सुनील जगळे, TV9 मराठी, शिरूर, पुणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।